नमस्कार, मी साईनाथ भालेराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण चास येथील प्रगतिशील शेतकरी व शेंगाचे शेतकरी आणि उत्पादक महेंद्र खैरनार साहेब यांची पुनश्च एकदा भेट घेणार आहोत आणि त्यांच्या या भागात येऊन आज आपण शेवग्याची शेती कशी करावी याचा एक नवीन व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी तयार करत आहोत की ज्याचे विविध पार्ट असतील। एक ते काय पार्ट तयार होतील म्हणजे मालाचं रिकटिंग करण्यापासून तर पूर्ण उत्पादन विक्री होईपर्यंत किंवा उत्पादनाची विक्री पूर्ण होईपर्यंत सगळ्या पार्ट मध्ये आपण ते व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येणार आहोत। तर त्यातीलच हा पहिला पार्ट रिकटिंग कसं करावं, काय करावं, त्याची काय काळजी घ्यायची किंवा कसं करायचं असतं त्या सगळ्या प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। प्रथमतः मी आपलं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण आपल्या क्षेत्राला भेट दिलेली आहे। या क्षेत्रात आल्यानंतर रिकटिंग कसं करावं हे मी तुमच्याकडून जाणून घेणार आहे आणि सगळ्या आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगणार आहोत। तर आज मला जो हा समोर माल दिसतोय, मला इथं आल्यानंतर प्रश्न पडला सर की ह्या शेंगा जर बघितल्या तर आताही त्याचं प्रमाण बऱ्यापैकी हो हा तर ह्या शेंगा असताना सुद्धा आपण रिकटिंगचा निर्णय घेतात किंवा घ्यावा याबद्दल आपल्याला काय वाटतं? सर काय जनरली आपल्याला एक महिनाभर पाऊस लेट झालेला आहे। बरोबर। आणि मी मागच्या व्हिडिओत पण बोललोय आणि आलेल्या म्हणजे जो कोणी विचारतो मी त्याला स्पष्ट मत माझं असं आहे की शेवग्याचा आणि पावसाचा हा एकदम 36चा आकडा आहे। बरोबर। तर आज आपल्या बागेला माल आहे पण सततधार पाऊस चालल्यामुळे किंवा वारंवार पाऊस आल्यामुळे हा माल आपला डॅमेज होऊन जातो। बरोबर। तर मग आपल्या डोळ्यापुढे जर आपला माल खराब होऊन जात असेल तर योग्य वेळी छाटणी घेणं त्याचं आपलं काम आहे। तर हा माल आपण आता याचा विचार न करता आपण छाटणी घेऊन पुढल्या पिकाचं नियोजन करणार आहोत। बरोबर। म्हणजे डोळ्यासमोर आलेलं पीक खराब होऊन आपल्याला त्रास होण्यापेक्षा योग्य वेळी शेतात योग्य निर्णय घेणं किती महत्त्वाचं असतं हे यातून दिसून येतं। तर मग आता ह्या शेतात आपण जे रिकटिंग आहे रिकटिंग करत असताना कशा प्रकारे रिकटिंग करू शकतो किंवा काय काळजी घ्यावी लागते त्याची नेमकी? रिकट करताना मित्रांनो एकदम जबाबदारीने रिकट घ्यायचा, कारण रिकट घेताना एक तर कोयत्याच्या साह्याने रिकट घ्यावा लागतो किंवा कैची असते पण आपल्या फांद्यांची रुंदी ही 5-6 इंचाच्या पुढे गेलेली आहे, कैचीत बसत नाही। तर मग आपल्याला कोयत्याच्या साह्यानेच रिकट घ्यावा लागतो। मी रिकट कसा घ्यायचा तो पण दाखवतो। आणि दुसरी गोष्ट आम्ही आमच्या पूर्ण टीमनी आज सुरुवात केलेली आहे रिकटला। तर रिकट कसा घ्यायचा किंवा माल खराब कसा होतो हे आता तुम्हाला आम्ही दाखवतो। आता हा आपल्याला माल दिसतोय मित्रांनो, पण अशा पद्धतीने पाऊस आल्याच्या नंतर ह्या मालाला क्रॅक जाणे किंवा फळमाशी लागणे, हा माल डॅमेज होणे, अशा पद्धतीचा माल तयार होतो। तर हा माल मार्केटला मित्रांनो नेण्याच्या हिशोबाचा नसतो। तर त्याच्यामुळे आज जरी तो क्लिअर आहे पण तो पुढे परत तो माल डॅमेजच होणार आहे। बरोबर। म्हणजे डोळ्यासमोर आलेला माल खराब होण्यापेक्षा योग्य वेळी रिकटिंगचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे। आता हा जो माल आहे हा एकदम क्लिअर आहे, म्हणजे आता याला कुठल्याही प्रकारचा कोणताही डंक नाहीये, पण याला हा माझ्या मते आता 4-2 दिवसात बरोबर परत डॅमेज व्हायला सुरुवात होईल, म्हणजे माल काढणीला याच्या आत माल डॅमेज होऊन जाईल। आणि तसंही मित्रांनो आपण एक पाऊस लेट झाल्यामुळे एक महिनाभर आपली तशी छाटणी लेटच झाली असं म्हणायला काही हरकत नाही। बरोबर। ठीक आहे, चला मग आपण रिकटिंग कशी करायची ते सरांकडून बघून घेऊ। आणि तुम्हाला जर शेतात रिकटिंग करायची असेल, शेवग्याची शेती करायची असेल तर आमचे जे व्हिडिओ तयार होणार आहेत हे शेवटपर्यंत बघत चला। त्याच्या आपण तुमच्यासाठी विविध पार्ट तयार करण्यात आहोत। रिकटिंगचा पार्ट वेगळा, त्याच्यानंतर रिकटिंग केलेल्या मालाचं किंवा त्या फांद्यांचं व्यवस्थापन कसं करायचं शेतात त्याचा पार्ट वेगळा, असे वेगवेगळे पार्ट तुमच्या समोर घेऊन येणार आहेत आपण। तर आपण सगळ्यांनी ते बघावे आणि रिकटिंगला आपण सुरुवात करू। चला एक मिनिट स्टॉप करा। आम्ही ही शेवग्याची सुरुवात 4 वर्षापासून केलेली आहे। हे माझे बंधू प्रवीण बाळासाहेब खैरनार 2 नंबरचे भाऊ, 3 नंबरचे भाऊ, म्हणजे डॉक्टर आहे ते BHMS योगेश बाळासाहेब खैरनार। तर त्या क्षेत्रातूनही पण आम्ही हे डॉक्टर की बंद करून आम्ही शेतीकडं आलेलो आहे। तर आम्ही तिघांच्या साह्याने शेवगा शेती सक्सेस केलेली आहे आणि यशस्वी पण केली आहे। तर आपण आता बघणार आहोत छाटणी कोणत्या पद्धतीने करणार, कशी करावी। मित्रांनो हा शेवग्याचा जो रिकट आहे असा तिरपा कट झाला पाहिजे।
हातापायाला लागण्यासाठी जपून आपण बघू शकता त्यांनी केलेले जो काही शेवग्याला कट मारले किंवा झाडाला जे रिकट केलंय ते अशा तिरप्या पद्धतीने करणं अत्यंत आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ही जी जर साल जर निघाली तर ही साल हाय अशी काढून घेणे. यामध्ये आळे लागण्याचा प्रादुर्भाव जास्त होतो, त्यामुळं साल जास्त निघून नका देऊ. येत आहोत. मित्रांनो, बघितलं आपण कशा पद्धतीने रिकटिंग करायचं असतं. रिकटिंग करताना कोणती काळजी घ्यायची असते हे सुद्धा आपण त्यांना विचारलेलं आहे. त्यांनी पुरेपूर आपल्या प्रश्नांची उत्तरं जी दिलेली. रिकटिंग करत असताना तिरपकट घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि कुठल्याही प्रकारे झाडाची साल निघणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं. कारण झाडाची साल जर निघाली तर झाड डॅमेज होतं किंवा आळीचं प्रमाण वाढतं असं त्यांच्याकडून मिळालेली माहिती आहे आपल्याला. सर, तुम्हाला एक विचारायचं आहे मला, साधारणतः हे रिकट केल्यानंतर जे काही आपलं मटेरियल निघतंय किंवा हे जे झाडाचं कटिंग केलेलं इथे पडलेलं साहित्य दिसतंय, तर याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता? म्हणजे जेवढे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये शेतकरी आहे शेवग्याचे, त्यांना आम्ही मार्गदर्शन करण्याचं काम करत आहोत. आमचे मित्र बाळराजे ठेमेकर, तर हे आमचे शिरूरचे मित्र, त्यांचं गाव करडे, तर ते आणि मी मिळून जेवढे शेवग्याचे शेतकरी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत आहोत, ते पण फ्रीमध्ये.